सोमवारी काढलेल्या नव्या आदेशानं आरबीआयनं एका अधिसूचनेमुळे जिल्हा बँकांच्या व्यवस्थापनांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे। या निर्णयाविरोधात आता हायकोर्टात जाण्याचा निर्णय जिल्हा बँकांनी घेतला आहे। जिल्हा बँकांमध्ये पैसे भरायला जाणाऱ्यांची मोठी निराशा होणार आहे आणि याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातल्या ग्राहकांना बसणार आहे। जिल्हा बँकांमधून पैसे काढण्यास मात्र मनाई नाही। आठवड्याला 24,000ची मर्यादा पाळून ग्राहकांना पैसे देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत। त्यामुळे जिल्हा बँकांशी संबंधित सहकारी पतसंस्था अडचणीत आल्या आहेत। एकूणच आपण बघतोय ज्या तऱ्हेनं सोमवारी काढलेल्या नव्या आदेशानं आरबीआयनं एका अधिसूचनेमुळे जिल्हा बँकांच्या व्यवस्थापनांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ आपल्याबरोबर आहेत। हसनजी, आपण बघतोय हा जो निर्णय घेतलेला आहे 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, अर्थातच या संदर्भात आता आपण कोर्टात जाणार आहे। मात्र हा तोडगा काढण्यासाठी आपण आरबीआयशी याआधी काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? आता ही दुर्दैवी गोष्ट आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांना रिझर्व्ह बँकेचं लायसन्स आहे। फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकांना या जुन्या नोटा बदलण्याचा अधिकार काढून घेणं हे खरोखर दुर्दैव आहे। कारण जिल्हा मध्यवर्ती बँका सर्व आपापल्या जिल्ह्यामध्ये चलनाचा पुरवठा करत असतात। आता आमचे सगळे सीईओ मिळून उद्या नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेला भेटणार आहेत आणि जर ही परवानगी नाही मिळाली तर आम्ही उच्च न्यायालयात सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका जाणार आहोत। अच्छा, तर उद्या आपण भेटणार आहात। कशा प्रकारे फटका बसतोय खास करून जर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल? नाही, आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला या 4-5 दिवसामध्ये 300 कोटी रुपये या जुन्या नोटाच्या बदल्यामध्ये आले, परंतु त्याला आपण 1 कोटी सुद्धा रुपये देऊ शकलो नाही। त्यामुळे सामान्य माणसं इतके हाल होत आहेत, विशेषतः शेतमजूर, दूध उत्पादक शेतकरी, त्यांच्या शिक्षकांचे पगार, या सगळे लोक आता हवालदिल झालेले आहेत। आणि मला वाटतं हे जर 3-4 दिवसात जर हा विषय संपला नाही तर फार मोठा उद्रेक होऊन लोक रस्त्यावर येतील असं मला वाटतंय। अगदी खरं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। हसन मुश्रीफ आपल्या बरोबर होते, कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।